जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्र हो, मी आता आहे कोंभे आडिवरे गावामध्ये, म्हणजेच मामाकडे आलो आहे। कारण मागचे 4 दिवस या गावामध्ये मागी गणेशोत्सव खूप उत्साहात सुरू आहे आणि त्यासाठीच मी इथे आलो आहे। आजचा 5वा दिवस आणि आज असणार आहे बाप्पाची भव्य अशी विसर्जन मिरवणूक। तर आजच्या या ब्लॉगमध्ये आपल्याला गावातील गणपती बाप्पाची विसर्जन गावातील गणपती बाप्पाचं विसर्जन कशाप्रकारे होतं आणि त्याचप्रमाणे गावातील हा मागी गणेशोत्सव कशाप्रकारे साजरा होतो तर थोडक्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर आजचा हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर आता आपण जाऊया लंबोदर मंडपामध्ये। सो मित्रो, हे बघा स्टेजच्या मागच्या साईडला आहेत ना, अशा प्रकारे सर्व ही स्वयंपाकाची तयारी सुरू आहे। आज शेवटचा दिवस म्हणजे 5वा दिवस, तर त्यानिमित्ताने मोदक, पुऱ्या अशा प्रकारचे वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी बनवले जात आहेत। तर बघा या ठिकाणी आता मोदक बनवून झालेले आहेत, आता पुऱ्या बनवण्याचं काम सुरू आहे। मोदक पण आहेत ना? अरे वा, तळलेले मोदक किती बनवलेले आहेत? किती 1000 तरी असतील? 1000 असतील। अच्छा, तर साधारण मित्र 1000च्या आसपास मोदक बनवलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथे आहेत पुऱ्या तळत आहेत आणि त्या साईडला पापड। हो बघा, फळफळीत भात, त्याच्यानंतर इकडे आहे डाळ आहे आणि हे बघा ही आहे सफेद वाटाण्याची भाजी।
तर मित्र हो, आता आहेत ना गणपती बाप्पाचे सर्व कार्यक्रम झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आता थोड्याच वेळात आरती वगैरे होईल आणि गणपती बाप्पाची मूर्ती इथे बसवून घेतील थोड्याच वेळात. आणि इथे बघा आरती करण्यासाठी आपल्या कोंबे गावातील पण मुंबईकर वगैरे इथे सर्व आलेले आहेत आरती करण्यासाठी. हाय. आणि या ठिकाणी माझी मावशी. मावशी केव्हा आलास? 4 दिवस झाले. आज मजा आली काय? मजा, खूप मजा आली.
ते म्हणजे नदीवरती. त्या ठिकाणी आता गणपतीचं विसर्जन होणार आहे.